नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नद्या आणि त्यांची उगमस्थाने आपण लर्न करतो, पाठ करून घेतो. तसं आपल्याला लक्षात राहत नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ निघून जातो. तर आज आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते बघणार आहोत, जे की सर्व एक्झामला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, सरळ सेवा भरती, MPSC सर्व एक्झामला लक्षात राहणारे अशा ट्रिक्स आपण आज बघणार आहोत. नद्या आणि उगमस्थान याच्यावरती पण भरपूर क्वेश्चन विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. तर ते कसं लक्षात ठेवायचं, त्याच्या कशा ट्रिक्स आहेत ते आपण बघणार आहोत, जे 5 मिनिटात तुम्ही लगेच क्वेश्चन बघितल्या लगेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता, असे आपण ट्रिक्स बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. चला तर आज आपण नद्या आणि उगमस्थाने याच्यावरती कशी ट्रिक्स यूज करायची ते बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंधू नदीचा उगम कोठे होतो हे तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असणार आहे. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर बघा, सिंधू नदीचा उगम कोठे होतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपण ट्रिक्स नुसार बघणार आहोत. तर बघा, सिंधू हा शब्द पकडायचा. काय पकडायचा? सिंधू हा शब्द पकडायचा. सिंधू कशासारखा वाटतो? बघा, सिंधू हा साधू सारखा वाटतो. कशासारखा वाटतो? बघा, सिंधू हा कशासारखा वाटतो? बघा, सिंधू म्हटलं की साधू आठवतं आपल्याला. काय आठवतं? साधू. साधू संत माहित आहे ना, साधू संत आठवतात. यासारखाच वाटतो ना, साधू संतांसारखा शब्द वाटतोय. तर बघा, साधूचा आपण काय करतो? आपल्या घरी जर साधू आले तर आपण काय करतो? साधू आले तर आपण असंच बसवतो का त्यांना? त्यांचा काय करतो? आपण मान सन्मान करतो. काय करतो? मान सन्मान करतो. काय करतो? साधूंचा आपण मान सन्मान करतो. साधू आपल्या घरी आले तर आपण काय करतो? साधूंचा मान सन्मान करतो. तर काय होणार आहे? सिंधूवरून काय लक्षात ठेवायचं? साधू. काय लक्षात ठेवायचं? साधू. आणि साधू म्हटलं तर साधू संत. हिंदू मधून साधू संत आपल्या घरी आलंय तर आपण काय करतो? त्यांचा मान सन्मान करतो, त्याचे पाय धुतोय. साधू संत आलं, त्याचा मान सन्मान करतो. तर इथं बघा, ऑप्शन मध्ये मान वरून कुठला आहे का? बघा, गंगोत्री आहे का? नाही. अमरकंटक नाही. महाबळेश्वर नाही. मान. इथं बघा, मान. काय करतो आपण? मान करतो, म्हणजेच मान सरोवर. तर बघा, एक्झामला जर तुम्हाला विचारलं सिंधू नदीचा उगम कोठे होतो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सिंधू म्हटलं की साधू संत. काय आठवायचं? सिंधू म्हटलं की साधू संत. आणि साधू संत म्हटलं की साधू संतांचा आपण काय करतोय? मान करतोय. म्हणजेच ऑप्शन नंबर डी इज मान सरोवर इज राईट. प्रश्न क्रमांक 2 बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला? तर बघा, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला? आता ब्रह्मपुत्रामध्ये बघा काय बघायचं? ब्रह्मपुत्रामध्ये ब्रह्मपुत्र बघायचं. काय बघायचं? ब्रह्मपुत्र. आता हा शब्द कशासारखा वाटतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मपुत्र म्हणजेच ब्राह्मण. काय वाटतो आपल्याला? ब्राह्मणासारखा वाटतो ना. ब्राह्मण तर माहिती आहे ना सर्वांना, ब्राह्मण एक काय आहे? कास्ट आहे. तर ब्राह्मण सारखा वाटतो ना. तर आता याच्यामध्ये सुद्धा आपण काय लक्षात ठेवतोय? याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा आपण ब्राह्मण म्हटलं तर पूर्वीच्या काळात काय करायचो आपण? ब्राह्मणांना मान द्यायचो. बाबा, ब्राह्मण लोक आले, राजे महाराजे काय करायचे? राजे महाराजांचे इथं ब्राह्मण आले तर काय करायचे? राजे महाराजे त्यांना खूप मान सन्मान द्यायची. बापरे, ब्राह्मण लोक आले, त्यांना त्यावेळेस ब्राह्मण लोकांना काय होता? खूप मान सन्मान होता. तर याच्यावरून सुद्धा काय लक्षात ठेवायचं? मान सन्मान. इथे सुद्धा काय येणार आहे? मान सरोवर. ब्रह्मपुत्रा म्हटलं की ब्राह्मण म्हटलं की पूर्वीच्या काळात राजे महाराजे लोक ब्राह्मणांना काय द्यायचे? मान सन्मान द्यायचे, म्हणजे मान सरोवर. प्रश्न क्रमांक 3, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर बघा, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम, आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? कृष्णा म्हटलं की सगळ्यांना आठवते श्रीकृष्ण. काय आठवते? श्रीकृष्ण. आठवतात ना श्रीकृष्ण. कृष्ण म्हटलं की श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण कसे होते? बघा, श्रीकृष्णांनी काय केलेलं आहे? बघा, श्रीकृष्ण म्हटलं की श्रीकृष्णाची आपल्याला सर्व स्टोरी आठवते. श्रीकृष्ण म्हटले काय आठवते आपल्याला? त्यांनी काय केला होता? कंसाचा वध केला होता. काय केला होता? कंसाचा वध केला होता. आणि एक संपूर्ण पर्वत एका करंगडीवरती, कशावरती? एका करंगडीवरती काय केलं होतं त्यांनी? करंगडीवरती पर्वत उचललं होतं. त्यांनी कंसाचा वध केला, हे तर सर्वांना माहिती आहे. त्यांनी एक पर्वत एका करंगडीवर उचललं.
एका करंगळीवर उचललं. तर आपल्याला बघा काय लक्षात ठेवायचं इथं, कृष्ण कसे होते, करंगळीवर त्यांनी पर्वत उचललं, कंसाचा वध केला, म्हणजे ते कसे होते, महाबळी होते. कसे होते, महाबळी. कसे होते ते, महाबळी होते. कृष्ण कसे होते, महाबळी होते. मग आता महाबळी होते, तर महाबळीवरून काय लक्षात ठेवायचं, महाबळेश्वर. महाबळी म्हटलं की महाबळेश्वर. इथं बघा प्रश्न आला एक्झामला, तर काय लक्षात ठेवायचं, कृष्ण कसे होते, त्यांनी कंसाचा वध केला, पर्वत एका करंगळीवर उचललं, म्हणजेच ते कसे होते, महाबळी होते. मग महाबळी होते म्हणजेच याच्यामध्ये बघा महावरून कुठला आहे का, ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये दिसतं तुम्हाला महावरून कुठला आहे, ऑप्शन नंबर बी, महाबळेश्वर. असं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 4, महानदीचा उगम कोठे होतो. तर बघा महानदीचा उगम कोठे होतो, तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं महानदी. तर महानदी कशी आहे, महानदी ही खूप आहे, म्हणजे खूप मोठी आहे. तिच्याजवळ कोणी जर आलं तर बघा कसं लक्षात ठेवायचं, तिच्या समोर कोणी आलं तर ती काय करते, त्याला काय करते, नष्ट करते. काय करते त्याला, महानदीजवळ कोणी जर आलं तर त्याला ती काय करते, नष्ट करते. काय करते, नष्ट करते. नष्ट करते म्हणजे स्वाहा करते. काय करते, स्वाहा म्हणजेच नष्ट, हे लक्षात ठेवायचं. नष्ट करते. महानदीच्या जवळ कोणी गेलं तर काय करते, ती सर्वांना नष्ट करते. नष्ट करते म्हणजेच काय करते, स्वाहा करते. मग आता आपण याच्यावरून काय लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, स्वाहा आलं ना, तर स्वाहा बघा याच्यामध्ये स्ववरून कुठला आहे का, याच्यामध्ये बघा हिमालयामध्ये नाही, महाबळेश्वर मध्ये स नाही, सिहावा. त्या शब्दावरून आपण काय लक्षात ठेवायचं, स्वाहावरून सिहावा. ऑप्शन नंबर सी. महानदीजवळ कोणी आलं तर ती काय करते, सर्वांना नष्ट करते. नष्ट करते म्हणजे स्वाहा करते. मग स्वाहावरून काय लक्षात ठेवायचं, सिहावा. ऑप्शन नंबर सी इज राईट. प्रश्न क्रमांक 5, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, असा क्वेश्चन आहे. आता गोदावरी नदीचा उगम कुठे होते हे सर्वांना माहिती आहे. माहीत म्हणजे कसं आहे, एक्झामच्या दृष्टीने तुम्ही पाठ करून ठेवलेलं असणार, पण ट्रिकनुसार कसं बघायचं बघा. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो, आता ऑप्शन मध्ये काय आहे, मुलताई, त्र्यंबकेश्वर, चंबा, जनापा आहे ना. तर आता याच्यामध्ये बघा गोदावरी. आता गोदावरून काय लक्षात ठेवायचं, गोदावरी म्हटलं तर पहिला शब्द लक्षात ठेवायचा गोदा. काय लक्षात ठेवायचं, गोदा. मग आता गोदा आपण गो म्हणतो, गो म्हणजे गाय. काय होते, गो म्हणजे गाय. दा म्हणजे दान. म्हणजे गायचं दान. आता गायचं दान, तर गोदावरी या शब्दामध्ये आपण काय बघितलं, गोदा हा शब्द पकडलाय. आता या शब्द हा बघा कसा वाटतो, गोदान सारखा वाटतो ना. आता गो म्हणजे गाय आणि दा म्हणजे दान आहे ना. तर मग आता दान म्हणजे दान करणे. तर कोणाला, आता इथं कसं लक्षात ठेवायचं, गोदान म्हणजे गोदान. आता इथं गायी दान केल्या. किती गायी दान केल्या, 3. किती गायी दान केल्यात, म्हणजे 3 गायी दान केल्यात. 3 गायी. आता 3 गायी दान केल्या. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, 3 गायी दान केल्या, याच्यामधला ती पकडायचा, ती. आता इथं ऑप्शन मध्ये बघा त्र आहे, त्र्यंबकेश्वर. आता चंबा तर नाही येऊ शकत, ती म्हणजे त मध्ये नाहीये, त्र येते ना, ती, त्रि. आता याच्यातलं त्र पकडायचा फक्त, त्र. आता कोणाला दान केलंय, ईश्वराला. कोणाला दान केलंय, ईश्वराला. तर बघा गोदावरीमध्ये गोदान म्हणजे गायी दान केल्या. किती, 3 गायी दान केल्यात. 3 गायी दान केल्यात. कोणाला केल्यात, ईश्वराला. किती गायी दान केल्या, 3 गायी दान केल्या ईश्वराला. मग आता 3 मधला त्रि पकडायचा, त्र. आणि इथं काय आहे, श्वर म्हणजे ईश्वर शब्द पकडायचा. म्हणजे 3 गायी कोणाला दान केल्या, ईश्वराला. म्हणजे त्र्यंबकेश्वर. काय होणार आहे, त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, त्र्यंबकेश्वर कसं काढलं आपण बघितलं ना. त्र्यंबकेश्वर सर्वांना माहिती असणार, पाठ करून ठेवलेलं असणार, पण ट्रिक्सनुसार लगेच आपल्या माइंडमध्ये लगेच यायला पाहिजे. गोदावरी गोदान. गो म्हणजे गाय, दा म्हणजे दान, म्हणजे गाय दान केल्या किती, 3. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 3. किती गाय दान केल्या, 3. कोणाला केल्या, ईश्वराला. 3 गाय दान केल्या म्हणजे त्र्यंबकेश्वर. त म्हणजे त्र,
आणि श्वर म्हणजे ईश्वर, त्र्यंबकेश्वर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला एकदम फास्टमध्ये तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. एक शब्द पकडायचा, एक शब्द पकडल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथं लक्षात आणायची गरज पडणार नाही. म्हणजे आता सिंधू नदीचा उगम कुठे होतो, आता मी हे वाचलेलं ते वाचलेलं असं लक्षात ठेवायची गरज नाही. सिंधू बोललो तर साधू, साधू बोललो तर साधू संत, साधू संताचा आपण काय करतो, मान सन्मान करतो. आपल्या घरी आल्यानंतर मग मान सन्मान करतो, म्हणजेच याच्यामध्ये मान वरून कुठला शब्द दिसतो का, तर हा मान सरोवर आहे. तर बघा अशा प्रकारच्या आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. आता पोलीस भरती सुद्धा येणार आहे. पोलीस भरती, जिल्हा न्यायालयाच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत. तसेच कारागृह विभागासाठी पण आपल्याला खूप महत्त्वाच्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. नद्या आणि उगमस्थानी याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर जे बेल आयकन दिसते बाजूला त्याला प्रेस करा. म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा कशी वाटली ट्रिक्स, आणि जर ट्रिक्स घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. चांगली वाटली असेल तर कमेंट्समध्ये सांगा घ्यायची का नाही घ्यायची.